नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2 in 1 च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या ठिकाणी तृप्तीचा आनंदाचा ढेकर येतो अशा बाबतीत आपलं एक स्वतःचं स्थान निर्माण केलेलं ते, मग अशा वेळेला ते जेव्हा घरी असतात तेव्हा ते किचनमध्ये असतात का, किंवा त्यांना त्यांची मदत किती होते, किंवा एखादी रेसिपीसाठी आमची ही माऊली त्यांना किती मदत करते. चला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. आज आपण भेटणार आहोत त्या वहिनींचं नाव आहे अपर्णा विष्णू मनोहर. विष्णू मनोहर हे नाव आपल्या सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेलं आहे, पण त्याच्या पाठीमागे खंबीर साथ आणि पाठिंबा आहे तो अपर्णा वहिनींचा. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. स्वागत करूया संपूर्ण कुटुंबाचं. माऊली आधी ओळख करून द्या सगळ्यांची. ही भाची आहे माझी नमस्कार. आणि ही वहिनी आहे. नमस्कार. हा पुतण्या नमस्कार. आणि हा फ्रेंड. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? नागपूरचं. नागपूरला कुठे? नागपूरला एका गल्लीतच राहायचो आम्ही, बर्डीवर. बर्डी सांगा ना, गल्लीतलं कशाला सांगताय आताच? तुमच्या घरी कोण कोण होतं माहेरी? आम्ही 3 बहिणी, एक लहान भाऊ आणि आई बाबा. आई बाबा करायचे काय? बाबा बँकेत होते, आई हाऊसवाईफ. कसं गेलं बालपण? छान, मजेत. तुमचं बालपण? मोदी नंबर 3 बर्डी. हे येऊन जाऊन सगळे गल्लीवरती काय येतात ना मला कळत नाही. ती नागपूरची फेमस आहे गल्ली म्हणून. हो का? मोदी नंबर 1, मोदी नंबर 2, मोदी नंबर 3. अच्छा. हा. आणि म्हणजे जुनं शहर म्हणजे महाल, त्याच्यानंतर बर्डी आणि आता नवीन नागपूर, असं ते 3 टप्प्यामध्ये. त्यामुळे तुम्ही बर्डी मधले? हा, मी बर्डी. बर्डी. तुमच्या घरी कोण कोण होतं? आमच्या घरी आम्ही 3 भाऊ, 1 बहीण आणि आई बाबा असे. तुमच्या आई बाबांचा व्यवसाय? बाबा माझे खूप मोठे आर्टिस्ट होते, चित्रकार. आणि आई संगीतामध्ये तिची मास्टरी होती, म्हणजे कलाकाराचं घराणं होतं. त्याच्यामुळे आमची सकाळ जी आहे ती आईच्या रियाजामुळे सुरू व्हायची आणि दिवस बाबांच्या पेंटिंग्स मध्ये जायचा. लग्नाला किती वर्ष झाली? 25 वर्ष. ती सुद्धा आठवायला लागली नाही तर वहिनींची मदत घ्यावी लागली. मला वाटतं आत्ताच झालाय असं, म्हणजे कालच झालाय. कालच. नाही, म्हणून मला सांगा, गेली 25 वर्ष जसे पूर्वी आईचे सूर छान सकाळी सकाळी कानावर पडायचे, हो, आता 25 वर्ष कुठले सूर कानावर पडतात? हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं करा, तसं करा. नाही, हा घरीच थोडी असतो 25 वर्ष, बाहेरच असतो. 25 वर्ष थोडी बाहेर आहे? नाही, म्हणजे कधी कधी येतो घरी असा. आणि आल्यावर तुम्ही त्यांचं स्वागत अशा पद्धतीने करता? नाही नाही, एकदम असं नसतं, पण जास्तीत जास्त असं असतं. साधारणतः 2003 पासून मी बाहेर आहे सतत. हा, कामानिमित्त सगळ्या. हो ना. काय वेगळं करिअर आहे, हो की नाही, त्यांनी निवडलं. पण 25 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही दोघेही एका गल्लीत राहत होता, म्हणजे ज्या खिडकीत तो सूर्य बघत होता, नंतर बहुतेक मला बघत होता. हा गोष्ट खरी. तेव्हा मोबाईल नव्हता आणि बरंच अंतर होतं, पण फिगर दिसायची, लेडीज किंवा जेंट्स जे काय असेल. हा, तर आमचं असं ठरलं होतं की सकाळी मी 7 वाजता चहाचा कप घेऊन बाहेर येईन आमच्या गल्लीत. असं कोणा ठरलं म्हणजे कधी? म्हणजे मी म्हटलं असं, बाय द वे, या 3-4 बहिणी होत्या ना. 3-4 बहिणी होत्या. मला तर कधी ही आली नाही. मग एक दिवस ही आली, तेव्हा म्हटलं हा काहीतरी आहे, जोरजुगाड आहे. चहाचा कप दिसला मला एकदा. म्हणजे तुम्ही असं सांगितलं होतं का चहाचा कप म्हणजे काय? तुम्ही सांगा. थांबा त्यांच्याकडनं ऐकूया. थांबा, मला सांगा, तुम्ही सांगा, हे काय रहस्य आहे? नाही, म्हणजे हे रहस्य हे मला आत्ताच कळलं. मला वाटलं तो चहा घेत होता, आपणही घ्यायचं आपल्या घरून खिडकी. अरे देवा, कळलं तुम्हाला? मी भलतंच समजलं. त्यावेळेला हा कप वेगळा होता तो. पण तुमच्या दोघांच्याही मनात असं पुढे भविष्यात अशा पद्धतीचं रिलेशन किंवा अशा गाठीमध्ये बांधले जाऊ असं वाटलं होतं लहानपणी? नाही, लहानपणी नाही. तुम्हाला अंदाज कधी आला की इथे एक अन्न शिस्त आहे, काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी शिस्त आहे? नाही, यांनी मला विचारलं तर मी नाही म्हटलं, पण एकदम होई कसं म्हणायचं ना. तुम्ही कसं काय विचारलं? अरे मी जायची रोज ऑफिसमध्ये आणि मी बुलेट साफ करण्याच्या निमित्ताने तिथे बसायचो. रोज बुलेट साफ करायचं? चकाचक होती तेव्हा. आता आणि मग
मग नंतर काय, मग उगाच तिच्या ऑफिसच्या साईडनी मी चाललो आहे सोडून देऊ का वगैरे असं प्रयत्न केले थोडेसे, पण 3 वर्ष लावले साहेब. पण यांनी विचारायला घाई केली असं नाही वाटत? आता मला माहित नाही ना कधी विचारलं. म्हणजे मी 3 वर्ष उत्तर द्यायला लावले आणि घाई केली विचारायला असं म्हणू शकतो? घाई नाही, नाही. मी खूप लवकर कामाला सुरुवात केली, म्हणजे बरं माझ्या केलं, बरं केलं. अर्थार्जनाला. हो. 15-16 वर्षाचा असताना. बरोबर. 17-18 वर्षाचा असताना व्हेकल घेतलं 4 व्हीलर. 22 वर्षाचा असताना फ्लॅट घेतला. मग आता मग काय उगाच. बरोबर आहे. आणि हे विचारलं कधी? हे साफसफाई 23-23 वर्षी. हा? 23-23 वर्षी तुम्ही बुलेट साफ करत होता आणि तेव्हा नाही, 21 पासून सुरू होती. सुरू झाली. थोडं लवकरच झालं. पण त्यांनी जेव्हा तुम्हाला प्रपोज केलं ते कुठे केलं? गाडीत बसलं, म्हणजे एकदा सोडून देताना ऑफिसमध्ये. पण तुम्ही मला सांगा, जर ह्या मुलाबद्दल तुमच्या मनात नव्हतं तर तुम्ही त्या गाडीत का बसला? नाही, पण आमची फ्रेंडशिप म्हणजे आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी एका ग्रुपमध्ये होतो ना. बरोबर. मग हे सोडायला यायचं. हा, मी चांगल्या मनाने बसले होते. आता त्याच्यात अरे आता माझ्या मनात कोणते वाटते. किती गोड म्हणाले, मी चांगल्या मनाने बसले होते, पण त्यावेळेला बस वेळेवर आली नाही म्हणून त्याची गाडीत बसले. पण बरं झालं बस वेळेवर आली नाही. हो की नाही? पण त्याच्यानंतर म्हटलं नाही म्हटलं स्पष्टपणे नाही म्हटलं. अच्छा, मग ते नाही म्हटल्यावर त्यांनी सोडूनही दिलं. बरोबर आहे ना? नाही सोडलं नाही. 2-3 वर्ष होतो मागे, म्हणजे पण एक वेळ तर अशी आली की बा झालं आता काय नाही बाबा ठीक आहे सोडून, मनाची समजूत घालणं सुरुवात केली. तेवढ्यात हिनी हो म्हणलं. मग का हो? मग नंतर हो नाही, मग नंतर हिनी मला विचारलं. अरे क्या बात आहे, हे कसं काय, असा काय बदल झाला, परिवर्तन? नाही तर माझी वेळ आल्यावर मी त्याला विचारलं. हे जे आताच तुम्ही प्रोफेशन निवडलेलं आहे, याच प्रोफेशन मध्ये जायचं हे तेव्हा ठरलेलं? माझं ठरलं होतं पक्का. हो ना. मग त्यावेळेला विष्णू मनोहर हे नाव साधारणतः लोकांना माहिती व्हायला लागलं होतं. ऍज अ कॅटरर म्हणून ओळखीचा होता. कॅटरर. आणि बेसिकली मला मीडिया, सिनेमा, नाटक अशा सगळ्यामध्ये आवड होती पहिल्यापासून. अच्छा. आणि हिला मी म्हटलं होतं की बाबा माझा अंतिम गोल जो आहे तो आहे, मग कुठल्याही मार्गाने, मग ॲज अ शेफ म्हणून आलो किंवा ॲक्टर म्हणून नाही येऊ शकलो, पण यामुळे आलो मी. तर म्हटलं मी हे करणार आहे. आणि ती म्हणे हो चालेल मला काही प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा हिनी मला विचारलं तेव्हा मी पहिल्यांदा एक कविता केली. ऐकवा ना. ज्यावेळी मी तुला विचारले त्यावेळी तू मला नाकारलेस. ज्यावेळी मी तुला विचारले त्यावेळी तू मला नाकारलेस. आता तू मला विचारलेस, मी तुला अवेरले नाही. हाच तुझ्या माझ्यात फरक आहे. क्या बात आहे. दरवर्षी कविता हीच ऐकवतो आणि हीच एक कविता केली. त्याच्यानंतर हो म्हटलं. हा फक्त 3 वर्ष मागे होता, मग आता 25 वर्ष मी त्याच्या मागे आहे. तेव्हा तरी हीच कविता ऐकवतो. माझी जमली नाही अजून दुसरी कविता. मला सांगा, एखादा पदार्थ पटकन जमतो, मग ह्या कवितेला एकच कविता तुम्ही इतकी वर्ष सेम ती इथे रुतलेली आहे ना, रुतलेली आहे ती. अरे अरे अरे, वेदना आहेत त्याच्यामध्ये. गहराई आहे. नुसती गहराई नाही, ती बुलेट साफ करताना बसलेले चटके पण आहे सायलेन्सरचे. पण हा सायलेन्सर कसा आहे, शांत आहे का आवाज करणार आहे? नाही सायलेंट, शांत. मी सायलेन्सरचा विषय म्हणून की मी म्हणेन की आपण आमच्या घरचा बेरिंग आहे. बेरिंग कसं असतं की बेरिंग निकल गया तो छुट्टी आहे चक्के की, तो ऐसा बेरिंग का काम करते. आणि प्रेमाचं ओव्हर ऑइलिंग तुम्ही रोजच करत असता. आता ते तिला विचारा. काय हो बा, कसं काय, कसा स्वभाव आहे? ठीक आहे, चांगलं. काय सांगा तुम्ही काय. आज त्यांनी म्हणजे ना 25 वर्षात सूड उगवायचा ठरवलेला. सगळं जग जाईल, सगळं बघतायत लोक. आज एखादा उखाणा. होम मिनिस्टर मध्ये आल्याचा झाला मला खूप आनंद, कारण आज सगळ्या भगिनींना कळेल मीच विष्णूचा खरा परमानंद. क्या बात आहे. हसका लागला. अगदी नाही, कारण काही यांचं फोन येतो, त्याला म्हणतात तुमच्या बायकोला आम्ही सिरियल मध्ये पाहिलं, तर आता कसं वाटेल? मग कारण सांगतो. मागे चित्रपट येऊन गेला वन्स मोर, त्याच्यात जी बायको होती लोकांना वाटलं हीच आमची बायको. असं काही झालं. आज कन्फर्म झालं, आज शिक्का बसेल की बाबा कन्फर्म हेच आहे.
आणि ते कन्फर्म करण्यासाठी अख्खं बर्डी बसलंय आता टीव्ही सेट समोर. पण तुमच्या त्या गल्लीमध्ये, त्या बर्डीमध्ये जेव्हा तुमच्या डोळ्यांच्या खाणाखुणा सुरू होत्या तेव्हा आजूबाजू शेजारच्यांच्या लक्षात आला होता हा विषय? नाही, विष्णू तसा मुलींशी गोड, सगळ्याच मुलींशी गोड बोलत होता. म्हणजे असं कोणाला असं वेगळं नाही वाटलं, कारण की त्याला विष्णू आज एकदम खरं खरं, कारण भाऊजी भेटले, त्यामुळे सगळं खरं येणार आहे बाहेर. अगदी अगदी बरोबर. मग हे खूप पॉप्युलर असतील तेव्हा. आत्ताही आहे, आता तर आहेतच, तेव्हा पण त्यावेळेला हो की नाही, म्हणजे मैत्रिणी म्हणून तर पटकन विचारून घेतलं 3 वर्षानंतर, नाही तर अजून कोणी ना कोणी तर झालंच असतं की नाही. संत्याभाई बंट्या थोडी बसतो असतो. काय मनापासून हसतायत बघा सगळे आज. सगळ्यांना माहिती आहे गणित काय काय ते हो ना? गणित. पण मग मला सांगा, हे तुमच्या आई वडिलांना जेव्हा कळलं किंवा त्यांना कसं कळलं? मी सांगितलं की मला लग्न करायचं आहे, मी हिच्याशी करणार आहे, दॅट्स इट. मग काय प्रतिक्रिया? चालेल, मग काय प्रॉब्लेम नाही. मी तर मधल्या भावाचं व्हायचं होतं त्याच्या आधीच करून टाकलं. नाही, बरं केलं तुम्ही, बरं केलं तुम्ही, हो की नाही. मग मला सांगा, कशी साथ दिली या माऊली? खूपच छान. म्हणजे मला सांगायला आवडेल की जेव्हा मी हिला म्हटलं, पहिल्यांदा थोडंसं ही हे होती, म्हटलं बा मला याच्यासाठी बाहेर जावं लागेल, खूप फिरावं लागेल. तर म्हणे नको ना, हेच छान आहे, एवढा व्यवसाय बढिया आहे, किंवा का जातो. तर म्हटलंय बा मी तुला पहिले सांगितलं की माझ्या मनात असं असं आहे, मला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. हो म्हणाली होती. तर म्हणे मला असं वाटलं की मी आल्यानंतर तू सगळं विसरून जाशील. म्हटलं ते आहे, पण शेवटी प्रॅक्टिकली थोडा विचार करावा म्हटलं आपण. तर मग म्हणे की नाही ठीक आहे. पण मग नंतर ऑलमोस्ट मी किती 7-8 दिवस घरात राहायचो आणि बाकी फुल टाईम बाहेर. आणि म्हणून मग पहिलं मग टेलिव्हिजन शोजमुळे खूप बाहेर राहिलो. नंतर मग विष्णूजी की रसोई जी सगळ्या गावात देशात उघडली, त्याच्यामुळे बाहेर राहावं लागलं. आता राहतोच, म्हणजे 20-25 दिवस बाहेर असतो. हो ना. पण मग अशा वेळेला घरच्या जबाबदाऱ्या या माऊलीनं सांभाळल्या म्हणून तुम्ही बिनधास्त फिरू शकला. त्याच्याशिवाय होऊच शकलं असतं. म्हणजे आईबाबांचं किंवा बाकी बहिणी आहेत त्यांच्याबरोबरीने काम करणं, कारण आमची जॉईंट फॅमिली, आमच्या घरात 14-15 लोक आहेत. तर तो सगळा खटला सांभाळणं नॉट अ जोक. म्हणजे तुमच्या यशाचं श्रेय हो आईबाबांना जसं तुम्ही खूप मानता, हो तसंच या माऊलीला देता. हो, आई बाबा, माऊली आणि भाऊ बहीण ऑब्व्हियसली. हो ना. आणि मित्रमंडळी सुद्धा. कारण एखादा विचार मी टाकला डोक्यात की मला हे करायचं आहे, वर्ल्ड रेकॉर्ड 11 झाले, तर रेकॉर्ड करणं हे मी समजतो दुसरी गोष्ट आहे, पण त्या रेकॉर्डसाठी ज्या ज्या गोष्टी जुळवून आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते सगळे लोक हे मंडळी करतात. काय वहिनी, कसं वाटतंय? नाही, त्यांना हेल्प तर सगळेच, म्हणजे मित्र मैत्रीण सगळेजण, मित्र यांचा ग्रुप इतका मोठा आहे, कारण हा सगळ्यांशी खूप छान वागतो. तर सगळे यांनी म्हटलं की मदतीला येतात सगळेजण. ज्या वेळेला लग्नाचा विषय तुमच्या घरी कळला, तो कळला कसा? तुम्ही सांगितलं? हो, म्हणजे तसं त्यांना थोडं अंदाज आला होता. मग काय प्रतिक्रिया होती? नाही, हो म्हणाले, कारण हे ओळखीच होतं तसं येणं जाणं. तुमच्या ज्या बहिणी होत्या त्यापैकी कुठल्या बहिणीला आधी हे कळलं की किचन में कुछ पक रहा है? याचं काय व्हायचं, हा माझ्यापेक्षा जास्ती माझ्या बहिणींशीच बोलायचा, माझ्याबद्दल त्यांच्याशीच बोलायचा. म्हणजे कारण ही एवढी मिक्स नाही व्हायची. हा, आमचा ग्रुप होता वेगळा, ही नाही एवढी मिक्स व्हायची. मग आता कोणाशी बोलणार? मग तो त्यांना माझ्या आधी माहिती होतं. बहिणींची प्रतिक्रिया काय होती? देखो बा उसको, आमच्या इथे हिंदी मराठी असतात, देखो भैया उसको पूछ तू, गलत लड़की के पीछे पड़ा. हाँ, गलत लड़की के पीछे पड़ा, उसको तो शादी नहीं करनी वगैरह वगैरह. हा, तुम्हाला तेव्हा लग्न वगैरे करायचं नव्हतं? हा, तेव्हा नव्हतं. यांनी विचारलं तेव्हा नव्हतं करायचं. मग जेव्हा करायचं होतं तेव्हा विचारलं. बरं, विष्णूजी की रसोईचं पहिलं कुठून सुरुवात झाली? नागपूर. मग तेव्हा लग्न झालेलं होतं? हा. अच्छा, तेव्हा लग्न व्यवस्थित. म्हणजे तेव्हा हिच्याशी लग्न केलं तेव्हा ऑलरेडी माझा कॅटरिंगचा व्यवसाय होता आणि बऱ्यापैकी चांगलं नाव होतं त्या याच्यामध्ये. पण तुमच्या एखाद्या म्हणजे डिश तुम्ही तयार केली किंवा एखादं काही नवीन इन्व्हेन्शन केलं तर यांनी नाव ठेवलं, असं कधी झालंय? नेहमी. आणि चांगलं आहे ते. खरा आपल्याला समजतं की तारीफ करणारे सगळेच असतात, पण ही खरं सांगते की नाही, हे तू असं जे बोलला ते बरोबर नव्हतं, हे ओव्हर ऍक्टिंग तुझी वाटत होती.
अच्छा. हा, किंवा ही रेसिपी नाही बरोबर, नाही आवडणार, आणि तुम्ही केलेली कुठली अशी रेसिपी आहे जी वहिनींना खूप आवडली? तिलाच विचारावं. काय हो? बिर्याणी छान बनवतो आणि दाल फ्राय. पण घरी असतात तेव्हा किचन मध्ये कधी नाही, मी नाही येऊ देत. पण कधी वाटत नाही आपण जरा घरी काहीतरी सगळ्यांना एखादा पदार्थ? नाही, बर्थडे वगैरे असेल कधी बर्थडेला एकच पदार्थ आम्ही जास्ती नाही. जास्त नाही. ती मग तू काय म्हणतो माहिती का, किचन आहे तुमच्याकडे, हे नाही ते नाही. इथे कसं त्याला सगळं हाताशी मिळतं ना, त्याच्यामुळे ती सवय. मग घरी तसं होत नाही, मग म्हणतो राहते आम्ही करतो. पण कधी सकाळी या 25 वर्षात उठून हां. सकाळी तुम्हाला चहा करून दिलाय? खरं सांग. खरं सांग, भाऊजी. खरं सांग. खरं खरं सांगते कधी खरं चेहऱ्यावरून तरी कळतंय नाही दिलंय म्हणून. नाही दिला. हा? नाही दिला. नाही ना? कारण तो घरी कमीच येतो, तर मग त्याला कुठे नाही, करायचं? पण मला म्हणजे सांगा, मी करून इतक्या सगळ्या, मगाशी तुम्ही म्हणालात तशा इतक्या मैत्रिणी आहेत, इतक्या सगळ्या जणी आहेत, इतके सगळे प्रेक्षक आहेत, माय बाय रसिक, सगळ्यांना आनंद देतात छोट्या छोट्या पदार्थातून, छोट्या छोट्या गोष्टीतून. एक कप 25 वर्षात सकाळी उठून एखाद्या गृहिणीला वाटतच असतं ना की आपल्या नवऱ्याने कधीतरी आपल्याला चहा आणून द्यावा. नाही, पण मला वाटतं हा सगळ्यांना एवढा आनंद देतो, तर कधी आपण त्याला आनंद द्यावा म्हणून सकाळी चहा आणि त्याच्यावर झाग म्हणजे साय. साय. त्याला खूप आवडते. पण समजा उद्या इथून गेल्यावर नागपूरला हा, तुम्ही उठायच्या आधी जर उठवलं त्यांनी आणि तुम्हाला चहा दिला तर कसं वाटेल? आवडणार नाही तुम्हाला? आवडेल ना. आवडेल तसं काय. करीन. किती प्रामाणिकपणे, किती गोड. यांच्या नात्यातला हाच प्रामाणिकपणा आहे ज्याच्यामुळे 25 वर्षाचा हा संसार अत्यंत सुखाचा चाललेला आहे आणि कायम असाच तो सुखाचा होत राहो. कारण आज विष्णू मनोहर हे एवढं मोठं नाव झालेलं आहे. नागपूर शहरातलं नाव, महाराष्ट्राच्या उपराजधानीतलं हे व्यक्तिमत्व आज जगभर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक वेगळा ठसा उमटवत आहे. त्यावेळेला आम्हाला खूप छान वाटतंय. वेळेचं बंधन आहे, पण गप्पा संपलेल्या नाहीत. आजचा भाग संपणार आहे आणि आपण पुन्हा पुढच्या भागात या गप्पा कंटिन्यू करणार आहोत. पुढच्या भागात पुन्हा एकदा आपण मनोहर कुटुंबाला भेटणार आहोत. पण आत्ता या भागाची सांगता होत असताना आज सन्मान करणार आहोत विष्णू मनोहरजींचा. विष्णूजी, झी मराठीकडून गणपती बाप्पा. तेव्हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.